बघा साई खुश आहे. साईची बॅग आली, स्कूल बॅग. अमेझॉन वर मागवलेली बॅग पण छान आहे बघा. मस्त मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी आरती सोनवणे तुमचं स्वागत करते माझ्या ब्लॉग मध्ये. संध्याकाळचे 6 वाजले. आता थोडं लोळून झोपून उठले. अशी टीव्ही बघत लोळत होते. झोप तर काय लागत नाही दुपारची. पावभाजी करायची आहे. बटाटा आणि वाटाणा पाण्यात ठेवलाय. इथं फ्लावर थोडीशी शिजवून घेतली, हळद टाकून, म्हणजे काय घाण वगैरे असेल ती निघून जाईल. चहा प्यायची तर खूप इच्छा होते, पण एकटीसाठी चहा करूशी नाही वाटत मला. आजपासून आई पण दादरला गेल्यात. काय करू कळत नाही. चहाची तले तलाव आली मला. इकडे साईचं चाललंय टीव्ही बघायचं काम. आमची मनू बघा शांत बसली बिचारी. म्हणू आला बाबू. दिवाबत्ती करून घेते. दिवा वगैरे लावला. छान अशी आईने पूजा केली. बघा रोज आई स्वामींना चहा ठेवते सकाळचा. सकाळी जो आम्ही चहा करतो ना तो पहिला स्वामींना देतो आम्ही. स्वामींसाठी ठेवतो. आता काढते. आता पाण्याचा टाइम होईल, भांडी घासायचे, पण पाणी अजून आलं नाही. इथं लेकानी बघा माझ्या पोहे करून खाल्लेत. सगळे भांडे केले. मला मी माझी पावभाजी रेसिपी दाखवणार आहे. मी कशी पावभाजी करते हे सांगणार दाखवणार. तर पावभाजी करायला घेते. साईचे शाळेची शॉपिंग पण करायला जायचे. पहिला पावभाजी करते आणि मग जाते. फ्लावर छान शिजवून घेतले, दाखवते तुम्हाला. हळद टाकून शिजवून घेतले. फ्लावर आणि ढोबळी मिरची अशी हळद टाकून शिजवून घेतली. आता हे काढते आणि हे शिजवून घेते बटाटा आणि वाटाणा. कधी पण फ्लावर शिजवताना ना हळद आणि थोडीशी मीठ टाकायचं, म्हणजे ते जे काळं असतं ना ते निघून जातं. असं ते पाणी काढून घेतलं शिजवलेलं. आता ह्याच्यामध्ये वाटाणा, बटाटा, फ्लावर आणि ढोबळी मिरची सगळं टाकलं. हा टमाटा टाकायचे 2 कापलेले, ते पण मी शिजवून घेते ह्याच्यामध्येच, म्हणजे टमाटा चांगला शिजून होतो, गाळ होतो टमाट्याचा. आता त्याला 2-3 शिट्ट्या देणार म्हणजे चांगले शिजन. आणि इकडे बघा चहा करायला ठेवला आणि बघते तर दूधच नाही. मला काळा चहा अजिबात आवडत नाही, म्हणून चहा प्यायचा मूडच गेला माझा दूध नसल्यामुळे. बटाटा सगळा सडला. कसा झालाय तो बटाटा. आजकाल ना भाज्या लगेच खराब होतात. हा पण सडला. अरे 2 बटाटे टाकून द्यावं लागेल. एवढे मोठे बटाटे टाकून द्यायचे जीवावर येतंय, पण टाकून द्यावं लागणार. कांदे कापून घेते पावभाजीला. कांदे चांगले चॉप करून घेते. कांदे पण यांनी छान मोठे मोठे आणलेत. सर्व वल्ले आहेत, राहत नाहीत, खराब होतात. आपला कांदा कापून झालेला आहे. आता भाजी शिजली का भाजी टाकून घेऊया. बघा साई खुश आहे. साईची बॅग आली, स्कूल बॅग. अमेझॉन वर मागवलेली बॅग पण छान आहे बघा. स्पायडरमॅन कलर मागवलाय. काय रे बाबा. जसप्रीत बुमराची बॅग. कोणाची. जसप्रीत बुमरा. अच्छा, बॅग पण छान आहे, क्वालिटी पण छान वाटते. चल ओपन कर पटकन, दाखव कशी बॅग आहे. अशी लाल भडक बॅग घेतली त्याने. यावेळेस ऑनलाईनच मागवल्या. अजून आमच्या मॅडमला बॅग घ्यायची. आताशी ह्याची बॅग आली. अजून जान्हवीला घ्यायची बॅग. ती आता कॉलेजला जाणार आहे, तर तिला आता छोटीशी बॅग हवी, एवढी मोठी नाही पाहिजे. कॉलेजला काही जास्त बुक नाही न्यावं लागत ना. खोल, आरामात खोल बाबा, पटापट. आरामात चाललंय त्याचं आपलं. पिशवी फाटत नाही का तुला. मला तर नाही आवडला बॅगीचा कलर. घेऊन तुला जायचे. आता लाल भडक कलर मागवलाय, असं वाटतं स्पायडरमॅन आहे. बॅग आहे छान छान बॅग वाटते तर छान तर आहे. कपे बघा छान आहे कपे पण. इथं टिफिन ठेवायसाठी का.
टिफिन ठेवण्यासाठी कप आहे. कपडे किती आहेत बघ? 3 कप आहे ना. बुका ठेवायला कपडे मोठे आहेत का करून बघ. आमचे साहेब सगळे बुका घेऊन जातात. टाइम टेबल बुका नेत नाही. त्याच्यामुळे त्याला मोठी बॅग लागते. म्हणून पण छान आहे. मोठी आहे ना. नाही छान बॅग आहे. क्वालिटी पण छान आहे. कपडा चांगला आहे बॅगीचा. आता याची बॅगीचं काम झालं. आता ह्याला अजून सँडल घ्यायची, बुका घ्यायची, शाळेचे कपडे घ्यायचे. साई किती खर्च आहे? शाळा आहे. छान बॅग आहे. तिला कशाला कपडे घ्यायचे? आता स्कूलला थोडी कॉलेजला गेली. ते घ्यायचंय का? नको आता काढू. राहू दे. जेव्हा स्कूलला जाशील तेव्हा काढ. राहू दे आता थोडा वेळ राहू दे. चांगली कंपनी पण आहे बॅगीची. इकडे आमच्या मॅडमचं बघा काय चाललंय. मॅडम हो मॅडम इथे पण साईची बॅग बघायला आली. टोप ठेवलाय त्याच्यामध्ये मी कढीपत्ता आणि जिरा टाकलाय. आता तेल टाकते. याच्यात पावभाजी टाकणार आहे मी. 2 चमचे 3 चमचे भाजी शिजते. अरे नको रे होऊ दे. 2 शिट्ट्या झाल्या तशी. साई नको ना. तेल चांगलं गरम झालं का कांदा टाकूया. चांगला परतून घेऊ. कांदा टाकून घेतला. चांगला कांदा लाल होऊ देते. गरमी तर एवढी वाढली ना का किचन मध्ये उभं राहूशी नाही वाटत. बघा माझ्या हात सगळे घामाघूम झाले. कधी पाऊस पडतो काय माहिती. यावेळेस लेट पाऊस पडल आणि मग फार दिवाळी गाजवा. दिवाळीपर्यंत पाऊस पडल. इकडे शिजली असेल आपली भाजी. गॅस बंद करूया. अजून कांदा परततोय. कांदा लाल नाही घालायला. सध्या जान्हवी ब्लॉग मध्ये नाही दिसत कारण जान्हवी धावपळ चालू आहे कॉलेजची ऍडमिशनची. त्याच्यामुळे जान्हवी दिसत नाही जास्त. 2-3 दिवस झाले तिची धावपळ चालली. तशी अक्कलकोटवरून आली तशी तिची धावपळच चालू आहे कॉलेजची. लिस्ट मध्ये नाव तर आलं तिथं कॉलेजचं पण ते फॉर्म वगैरे भरायला बिरायला वेळ लागतो ना. त्यासाठी सारख्या कॉलेजचे फेऱ्या माराव्या लागतात. त्या फेऱ्याच चालल्यात तिच्या. आज मंगळवार आहे तर धूप आणि कापूर धूप आणि लवंग हे जाळायचं. हे चालू केले. गरम झालं का त्यातून दूध निघेल. दर मंगळवारी करायचं. चांगलं असतं. घरातली निगेटिव्हिटी. भाजी पण शिजली आहे चांगली बघा. चांगले शिजले वाटाणे बिटाणे. आता थोडस थंड होऊ देऊया आणि मग मॅच करू याला. कांदा पण मला चांगला गरम आहे तरच करते म्हणजे छान बारीक होईल. जास्त थंड झालं ना मग ते बारीक नाही होणार. असं बारीक करून घेते. संध्याकाळचं बघा बाहेरचं वातावरण. अजून अंधार नाही पडले. 6:30 झालेत. छान वाटतंय. हवा पण सुटली बाहेर. पहिलं टाकायचं लाल मिरची पावडर. लाल मिरची पावडर टाकते 1 चमचा. धने हळकुंडची पावडर आणि थोडासा मसाला टाकायचा. थोडस तिखट होण्यासाठी. मुलं काही जास्त तिखट नाही खात. चांगलं तेल सुटले. आता पावभाजी मसाला टाकते. थोड्या वेळ परतू देते चांगलं तेलामध्ये. थोडीशी हळद टाकते. आपण शिजवताना हळद टाकली होती पण थोडीशी टाकायची आपली. थोडस पाणी टाकते. छान तडका आलाय आणि सुगंध पण खूप छान आलाय. असं सुका मसाला टाकला ना कधी पण थोडस पाणी टाकायचं. मसाला चांगला शिजतो पाण्यामध्ये. शिजवलेली भाजी घ्यायची याच्यात टाकून. हळूहळू टाकते नाही तर उडन माझ्या अंगावर. छान हलवून घ्यायची. मिक्स करायची भाजी. कलर तर चांगला आलाय. आता थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं. जास्त पातळ पण नाही करायची पण ही खूपच घट्ट आहे ना तर थोडीशी पाणी टाकायचं. थोडंसं पाणी टाकलं. थोडीशी पातळ केली म्हणजे पावा बरोबर खाता येईल अशी. आता मीठ टाकून घेऊया.
मीठ चवीनुसार टाकायचं. आता थोड्या वेळ वाफेवर होऊ द्यायची. अशी तर भाजी शिजलेली आहे, आपली पावभाजी तयार आहे. पण थोडीशी 1-2 थोडे 5-10 मिनिटं ठेवायची. थोडंसं तिखट कमी झालंय, तर परत थोडासा मसाला टाकून फोडणी देते. थोडीशी अशी फोडणी द्यायची. तेल टाकले, कढीपत्ता टाकलाय. तेल गरम झालं का थोडासा मसाला टाकते त्याच्यामध्ये. मी मसाला कमी टाकला ना, तर जरा तिखट कमी झाले. तेल गरम झालंय आपलं. मसाला टाकते. चांगलं तेलात परतून घ्यायचं असं. परत ते चांगले गॅस बंद करायचं आणि हे असं टाकायचं. मग आता कलर पण चांगला आला आणि थोडी तिखट पण झालं. मुलं माझे तिखट खातात, असं नाही का नाही तिखट खात. पण मला वाटलं खूपच तिखट होईल म्हणून मी मसाला कमी टाकला. आता बरोबर झाले. आता हे 5 मिनिटं ठेवते. तोपर्यंत मी तयारी करून घेते. मला साईची शाळेची शॉपिंग करायला जायचे. हे फोन करतील. तोपर्यंत ठेवते गॅस बारीक गॅस करून. बघा माझा लेक लादी पुसायला मदत करतोय. जान्हवी नाही म्हणून साई लादी पुसतोय. मी दमले ना काम करून. बघा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.